शालेय पोषण आहाराचा करार संपला. सांगली जिल्ह्यातील 2.5 लाख विद्यार्थी उपाशी. नवीन करार अद्याप होऊ शकलेला नाही. शालेय पोषण आहारासाठी धान्य पुरवठा करणाऱ्या कंपनीचा शासनासोबतचा करार 31 मार्चला संपलाय. त्यानंतर नवीन करार अद्याप होऊ शकलेला नाही. परिणामी शाळांचा पोषण आहार नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून ठप्प झाला आहे. जिल्ह्यातील 2.5 लाख विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणापासून वंचित राहावं लागत आहे. जिल्हा परिषदेच्या 1682 शाळांतील विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषण आहार पुरवला जातो आणि याशिवाय मान्यताप्राप्त खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. या शाळांना धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचा करार 31 मार्चला संपला आहे. त्यानंतर नवीन पुरवठा करणाऱ्या कंपनीची निवड अद्याप पूर्ण झालेली नाही. करार संपल्याने जूनपासून धान्य पुरवठा विस्कळीत झाला आहे. काही शाळांनी शिल्लक धान्यातून विद्यार्थ्यांचं पोट भरले. काही शाळांमध्ये लोकसहभागातून पोषण आहार पुरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या योजनेअंतर्गत 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवला जातोय. शासनाच्या निर्णयानुसार भारतीय अन्न महामंडळाकडून प्रति किलो ₹1.5 दराने तांदूळ खरेदी करून शाळांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ठेकेदारांवर आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.